घरातील नकारात्मक शक्ती दूर करण्यासाठी खास घरगुती उपाय नक्की पहा. इच्छित यश मिळणे कठीण होते. अनेक पर्याय असूनही तुम्हाला नेहमी थकवा जाणवतो आणि तुमच्याकडे लक्ष किंवा प्रेरणा नसते. नीट विचार करता येत नाही. नकारात्मक विचार येणे. थेरपी असूनही कुटुंबातील सदस्यांच्या दीर्घकालीन वैद्यकीय स्थितीत सुधारणा होत नाही. कधीकधी आपण कुटुंबातील सदस्यांच्या आजारावर उपचार करू शकत नाही. नातेवाईक किंवा सहकारी यांच्यात सतत भांडणे, नकारात्मक अलौकिक शक्ती किंवा काळी जादू यासारख्या असामान्य आणि तर्कहीन घटना घरात घडतात. घरातील नकारात्मक शक्ती दूर करण्यासाठी खास घरगुती उपाय नक्की करून पहा. ज्या घरात नकारात्मकता येत असते त्या घरातील लोकांची मानसिकता ही नकारात्मक बनते. अशा व्यक्ती कोणत्याही कामाला सुरुवात करण्यापूर्वी नकारात्मक विचार करतात. त्यामुळे त्यांच्या पदरी नेहमी अपयश येते. त्यांचा मानसिक तणाव वाढतो व त्यांना पुरेशी धन प्राप्ती होत नाही. पुरातन परंपरेमध्ये असे काही उपाय सांगितले गेले आहे ज्यामुळे नकारात्मक विचार दूर होतात आणि घरातील सुख समृद्धी वाढते. जर तुमच्या सोबतही असं काही होत असेल, तुमच्याही घरात नकारात्मक असेल, तुमच्या पदरी नेहमी अपयश येत असेल, तर तुम्ही हे उपाय करा. रोज सकाळी आपल्या घराबाहेर रांगोळी अवश्य काढावी. रांगोळीमुळे घरातील सकारात्मकता वाढते. यामुळे देवी लक्ष्मी आणि इतर देवी देवता आपल्या घराकडे आकर्षित होतात. दुसरा उपाय म्हणजे रोज सकाळी लवकर उठा. अंघोळ झाल्यानंतर तांब्याचा कलश पाण्याने भरा. त्यामध्ये तुळशीचे पाने टाका. त्यानंतर हे पवित्र पाणी घरातील मुख्य द्वार आणि सर्व खोल्यांमध्ये, सर्व कोपऱ्यांमध्ये शिंपडावे. त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. तिसरा उपाय म्हणजे रोज सकाळी लवकर उठल्यावर तुळशीच्या रोपाला पाणी अर्पण करावे. हे करत असताना विष्णूचा कोणत्याही मंत्राचा जप करावा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप केला तरी चालतो. चौथा उपाय, घरातील मंदिरात रोज सकाळी तुपाचा दिवा लावावा आणि कापूर जाळून देवीची आरती करावी. तुपाचा दिवा आणि कापराची धुरामुळे घराची पवित्रता वाढते. वातावरण शुद्ध राहते. घरच्या 4 दिशांमध्ये कोपऱ्यात बंद मिठाच्या डब्या ठेवा. या डब्यात तील मीठ काही काळाने खराब होते किंवा ओले पडते तेव्हा बदलावे. साधारणपणे 3-6 महिने नामस्मरण करा. गुरूंचे, देवाचे, आराध्य दैवताचे घरात नाम धुवून चालू ठेवा. तुम्हाला जी श्रद्धा असेल ते देवी देवताचे नाम दर 7 दिवसात एकदा घर मिठाने, हळदीने, पाण्याने पुसून घ्या आणि नेहमी कुलदेवी, कुलदेवताचे दर्शन वर्षात एकदा तरी घ्या. श्वास ध्यान नेहमी दीर्घ श्वास घ्यायची सवय लावा. ताण कमी होतो आणि प्राणवायू मन आणखी प्रसन्न करतो. तुरटीने सुद्धा घर शुद्ध होते. धूप, गुग्गळ, ऊद तसेच कापूर यांनीही वास्तु ऊर्जा संतुलित होण्यास मदत होते. अग्निहोम, तुरटीने न्हाणी घर आणि परस, टॉयलेट भागात ठेवून नकारात्मकता कमी करता येते. फक्त काही दिवसांनी ती बदलत राहणे गरजेचे. घरात शांत व आनंदी वातावरण ठेवावे. सकाळी उठून अंघोळ करून घरातील देवाची पूजा करावी, आरती करावी. घरात जेवणापूर्वी वास्तुपुरुषाला नैवेद्य दाखवावा. घरातील अनावश्यक साहित्य गरिबांना वाटून टाकावे. त्यामुळे त्यांचे आशीर्वाद मिळते. घरात स्वच्छता व टापटीप ठेवावी. शक्यतो देवाची जागा ईशान्य दिशेला ठेवावी. आपण घर जरी लहान करून सामानांनी व्यवस्थित मांडणी करावी. घरात प्रकाश आणि हवा खेळती राहावी याची काळजी घ्यावी. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या धर्मचरणानुसार दररोज सकाळी सायंकाळ अगदी साध्या पद्धतीने पूजा अर्चना नियमित व्हायला पाहिजे. त्यामुळे मनातील नकारात्मक विचारांचे
निष्कासन होऊन सकारात्मक विचारांना चालना मिळते. घरात वादसंवाद करताना नम्र बोलावे आणि संयम असावा. घरातील वयोवृद्ध यांचा अनुभव बरीच कामे सहज पार पडू शकतं. यांना उगाच तुमच्या वेळेस जमाना वेगळा होता असे काहीतरी बोलून झटकारून टाकू नये. कोणत्याही गोष्टीची किंमत ती दूर केल्यावर समजते. त्यामुळे आहे तोपर्यंत त्याचे महत्त्व जाणून त्याचा फायदा करून घ्या. नेहमी आपल्या घरच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला मेणबत्ती पेटवून ठेवा. जर तुम्ही आपल्या दरवाजाच्या समोर दिवे लावत असाल तर लक्षात घ्या की तो उजेड बाहेरच्या दिशेने असावा. ताणतणाव, चिंता दूर करण्यासाठी जेव्हा आपण काम करत असाल तेव्हा आपला चेहरा उत्तर किंवा पूर्व दिशेने ठेवा. आपल्या घरच्या ईशान्य दिशेला पायऱ्या किंवा स्वच्छतागृह नसावा याची काळजी घ्यावी. जर तुमचं बाथरूम या दिशेने असेल तर आरोग्य आणि धनसंपत्तीवर याचा अशुभ परिणाम होतो. तुमचा मुख्य दरवाजासमोर किंवा प्रवेशद्वारासमोर आरसा लावू नये कारण तो अपशकुन असतो. धन्यवाद.